जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा लघु प्रकल्पात हत्तीपाऊल धरणात मामा व 2 भाच्यांचा धरणात बुडून अंत झाल्याची घटना 18 मे रोजी सकाळी 7 वाजता उघडकीस आली. सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या तीर्थक्षेत्र धानोरा महासिद्ध गावावर शोककळा पसरली. दरम्यान पुणे येथे जॉब करणारा विनायक गाडगे वय 27 वर्ष सध्या लॉकडाऊनमुळे धानोरा येथे घरी आला होता व त्याला सोबती त्याच्या काकाचा मुलगा तेजस गाडगे वय 18 वर्ष व लग्न समारंभाकरिता दाताड तालुका मलकापूर वरून आपल्या बहिणीला घ्यायला धानोरा येथे आलेले त्यांचे मामा नामदेव वानखडे वय 43 वर्ष हे तिघे जण धानोरा लघु प्रकल्प परिसरात फिरायला गेले. सध्या उन्हाळा असल्याने ते पाण्यात पोहण्यासाठी गेले, परंतु रात्री उशिरापर्यंत तिघे घरी न परतल्याने नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली. सदर घटनेची माहिती गावातील पोलीस पाटील यांनी पोलीस स्टेशनला दिली. धरण परिसरात शोध सुरू असताना त्यांचे कपडे व मोबाईल फोन पाण्याच्या काठावर आढळून आले. तोपर्यंत रात्र झाल्याने अंधारात सदर मृतकांचा शोध लागला नाही. सकाळी पुन्हा शोध घेतला असता पाण्यामध्ये मृतदेह तरंगताना निदर्शनास आले. पाण्यात पोहणाऱ्या लोकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढले. सदर घटनेबद्दल संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. मनीष ताडे, विदर्भ न्यूज, जळगाव जामोद.